मनसे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले आहेत। मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या युतीच्या उद्याच्या घोषणा होणाऱ्या संभाव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मनसे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या उद्याच्या घोषणा होण्याची संभाव्य शक्यता आणि त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, हो द्या कपिल राऊत। आपण बघतोय एक महत्त्वाची बातमी। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती उद्या घोषित होणार आहे। मनसे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी दाखल झालेत। मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या युतीच्या उद्याच्या घोषणा होणार आहे आणि त्याच अनुषंगाने ह्या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच मातोश्रीवरती एक महत्त्वाची बैठक आता पार पडत आहे। मातोश्रीवर थेट उद्धव ठाकरे आणि बाळा नांदगाव मनसेचे नेते बाळा नांदगावकर असतील, सरदेसाई असतील, आता हे पोचले आहेत आणि यांची एक बैठक सुरू आहे। आपण बघितलं दिवसभरात अनेक बैठका झालेल्या आहेत। खरं तर शिक्कामोर्तब होण्याची वेळ आलेली आहे युतीवरती दोन्ही भावांच्या, आणि काही जागांना तिढा सुटला नव्हता। शिवडीची जागा आहे त्याच्यावर वाद होता, शेवटचा वाद शिवडी जागेवर नव्हता, तो सुटलाय असं एक सूत्रांची माहिती येऊ शकतं आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब होऊ शकतो। ही जी बैठक आहे ही त्याचीच एक आढावा बैठक आहे। खरं तर उद्यापर्यंत ह्या दोन्ही भावांच्या युतीची घोषणा होऊ शकते, अधिकृतरित्या घोषणा होऊ शकते। त्याच्या आधी ह्या तिढा सुटणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने शिवडीचा ही तिढा सोडवण्यासाठी बाळा नांदगावकर असतील, सरदेसाई असतील, हे मातोश्रीवर पोचलेले आहे। कदाचित आज रात्रीच्या या बैठकीमध्ये हा तिढा सुटेल आणि उद्या अधिकृत युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। अगदी कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।